नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा संपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये या पेपरमध्ये आपण अतिसंभाव्य या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी बघा हे सर्व प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, सतीबंदी बघा हा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला होता. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सतीबंदी बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता. तर याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1829 या वर्षी सतीबंदी हा कायदा करण्यात आला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, भारतीय संसद यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. कलम 79 बघा हे कलम भारतीय संसद यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, इशारा बघा इशारा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. इशारा बघा या नावाचं पुस्तक कोणाचे होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. इशारा बघा या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, किनवट अभय अरण्य किनवट अभय अरण्य बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. योग्य उत्तर काय असेल, किनवट हे अभय अरण्य बघा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, भारतीय राज्यघटनेने किती भाषांना मान्यता दिलेली आहे. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतीय राज्यघटनेने किती भाषांना मान्यता दिलेली आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, 22 बघा भाषांना मान्यता देण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, भारताचा नेपोलियन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, भारताचा नेपोलियन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. योग्य उत्तर काय असेल, समुद्रगुप्त बघा यांना भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं, डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात. बघा डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. डायलिसिस बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने मूत्रपिंडाचे आकार बघा मूत्रपिंडाच्या आजारावर बघा डायलिसिस ही उपचार पद्धती वापरली जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारला आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी समिती कोणती होती. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी समिती कोणती होती. तर वसंतराव नाईक बघा ही समिती होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय, पंचायत राज ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती. बघा पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची होती. तर पंचायत राज बघा ही मूळ संकल्पना महात्मा गांधीजी यांची होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, ग्रेट बेरियर रीफ बघा ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता, ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व बघा विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय, अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले पठार आहेत. बघा अनातोलियाचे पठार कोणत्या देशामध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. अनातोलियाचे बघा पठार हे तुर्कस्तान या देशामधले पठार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, पानिपतचे तिसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे बघा तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर सन 1761 बघा या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, मानवी आहारामधील बघा कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? बघा आहारामध्ये विचारले, आहारामधून कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? जीवनसत्व, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स यापैकी नाही. बघा आहारामधील बघा कार्बोहायड्रेट्स बघा या घटकापासून बघा या ठिकाणी ऊर्जा मिळत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सर्वोच्च न्यायालय बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा कलम 124 हे कलम काय आहे? सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, गाजरामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व अधिक असते? बघा गाजरामध्ये कोणते जीवनसत्व अधिक असते? तर अ जीवनसत्व बघा गाजरामध्ये सर्वात जास्त असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, लीलावती हा गणितावरचा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला होता? बघा लीलावती हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिलेला प्रबंध आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. भास्कराचार्य बघा यांनी लीलावती हा गणितावरचा प्रबंध त्यांनी लिहिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय असेल? हेग. बघा हे कुठं आहे? नेदरलँड या देशामध्ये बघा हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, कॅथोड किरण. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात? ऋणप्रभारित, धनप्रभारित, समांतर विद्युत कोणते असतात कॅथोड किरण? बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅथोड किरण बघा हे ऋण विद्युत प्रभारित असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय लष्करामधील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? बघा भारतीय लष्करामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता असेल? तर परमवीर चक्र विद्यार्थी मित्रांनो भारतीय लष्करामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? योग्य उत्तर काय असेल? बघा धर्मतरची खाडी विचारले कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक धर्मतरची बघा खाडी ही रायगड या जिल्ह्यामधली खाडी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? कोणता असेल? नेपच्यून बघा हा ग्रह काय आहे? सूर्यमालेमधला सर्वाधिक लांबचा ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. सन 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, मीनाक्षी मंदिर. बघा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मीनाक्षी मंदिर बघा कुठं आहे? मदुराई मग कोणत्या राज्यामध्ये असेल? मीनाक्षी मंदिर बघा हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूया, त्या ठिकाणी काय विचारलं, ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा वापर होतो? बघा ब्रेल लिपी वाचण्यासाठी विचारले कोणत्या ज्ञान इंद्रियाचा उपयोग होतो? ब्रेल लिपी. बघा ब्रेल लिपी वाचण्यासाठी बघा त्वचाचा या ठिकाणी उपयोग होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये असते? कोणत्या भागामध्ये असते? चुंबकाची बघा जी काय बघा आकर्षण शक्ती असते ती कोणत्या भागामध्ये असते? सर्व बाजूने, टोकाशी, मध्यभागी यापैकी नाही. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा चुंबकाची जी काय बघा आकर्षण शक्ती आहे ती
टोकाशी बघा या ठिकाणी असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. वि. सावरकरांनी सन 1904 मध्ये कोणती संघटना स्थापन केली होती? बघा, वि. सावरकरांनी विचारले सन 1904 मध्ये कोणती संघटना स्थापन केली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1904 मध्ये वि. सावरकरांनी अभिनव भारत बघा ही संघटना त्यांनी स्थापन केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. ध्वनीचा बघा सर्वात जास्त वेग खालीलपैकी कशामध्ये असतो? बघा, ध्वनीचा सर्वात जास्त वेग कशामध्ये असतो? बघायचं योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. ध्वनीचा बघा सर्वात जास्त वेग हा स्थायूमध्ये असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. खालीलपैकी कोणत्या झाडाला आधारमुळे असतात? बघा, साग, मका, ऊस, केळी. खालीलपैकी कशाला या ठिकाणी आधारमुळे असतात? कशाला असतील? बघा, साग, मका, ऊस, केळी. बघा, या ठिकाणी मकाला या ठिकाणी आधारमुळे असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे? वस्तू व सेवा कर म्हणजे काय? GST. बघा, गुड अँड सर्व्हिस टॅक्स. बघा, GST या करासंबंधीची घटना दुरुस्ती कोणती होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. GST या करासंबंधीची घटना दुरुस्ती कोणती आहे? तर 101वी बघा ही घटना दुरुस्ती GST या करासंबंधीची या ठिकाणी घटना दुरुस्ती आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे? भारतामधले पहिले ई-कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? भारतामधलं पहिलं ई-कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? बघायचं योग्य उत्तर काय असेल? हैदराबाद बघा या ठिकाणी भारतामधलं पहिलं ई-कोर्ट स्थापन करण्यात आले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? कोणता असतो? कोल्हापूर ते रत्नागिरी कोणता घाट असेल? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. कोल्हापूर ते रत्नागिरी या ठिकाणी आंबा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. हिमोफोलिया हा रोग कोणत्या प्रकारचा रोग आहे? बघा, हिमोफोलिया हा रोग कोणत्या प्रकारचा रोग असेल? संसर्गजन्य, आनुवंशिक, हवेमार्फत पसरणारा यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हिमोफोलिया बघा हा रोग आनुवंशिक या प्रकारचा रोग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. जीवरेखा. बघा, जीवरेखा हा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, योग्य उत्तर काय असेल? जीवरेखा हा सिंचन प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. जागतिक योग दिन. बघा, जागतिक योग दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? योग दिन आपल्याकडे केव्हा असतो? 21 जून बघा या दिवशी आपल्याकडे जागतिक योग दिन असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती आहे? कर्नाटक राज्याची राजधानी कोणती असेल? चेन्नई, गांधीनगर, बेंगळूर यापैकी नाही. बघा, बेंगळूर बघा हे शहर काय आहे? कर्नाटक राज्याची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा काय विचारला? आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? बघा, झाला होता प्रश्न आपल्याकडे. आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? बघा, कर्बोदके असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. आंतरराज्य बघा, आंतरराज्य बघा परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्य सचिव. तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. आंतरराज्य बघा परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. दादासाहेब फाळके बघा हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासंबंधीचा या ठिकाणी पुरस्कार आहे? दादासाहेब फाळके बघा हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासंबंधीचा या ठिकाणी पुरस्कार आहे? योग्य उत्तर काय असेल? चित्रपट बघा या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. जिल्हा नियोजन समितीचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन समिती सचिव खालीलपैकी कोण असतात? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा नियोजन समितीचा सचिव जिल्हाधिकारी असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. तंत्रज्ञान दिन. बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न. तंत्रज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. 11 जुलै, 11 मे, 11 एप्रिल, 11 ऑगस्ट. बघा, 11 मे बघा या दिवशी तंत्रज्ञान दिन असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा पाहूयात. सुधारक नावाचे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? बघा योग्य उत्तर काय असेल? सुधारक नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.